नाशिक हे वेगाने विकसित होणारे शहर आहे। देशभरातील क्वालिटी सिटीमध्ये शहराचा समावेश असल्याने विकासाचे नियोजन करताना पुढील 30 ते 40 वर्षाचा विचार त्यात केला जाणार आहे। विकास होत असताना नाशिकची ओळख आणि वैशिष्ट्य कायम राहावे यासाठी प्रयत्न केले जातील। यासाठी येणाऱ्या सूचनाचे पालन स्वागत केले जाईल, असे प्रतिपादन नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या NMRDA महानगर आयुक्त मनीषा खत्री यांनी केले आहे। त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे आयोजित क्रेडाई नाशिक मेट्रोच्या शेल्टर 2024 प्रदर्शनाच्या उद्घाटना प्रसंगी त्या बोलत होत्या। या प्रसंगी व्यासपीठावर नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड, क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार, क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष व राष्ट्रीय क्रेडाईचे माजी अध्यक्ष जक्षय शहा, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कुणाल पाटील, समन्वयक गौरव ठक्कर, मार्गदर्शक दीपक बागड, उपाध्यक्ष सुनील कोतवाल, माजी अध्यक्ष सुरेश पाटील, अविनाश शिरोडे, उमेश वानखेडे आदी उपस्थित होते। यावेळी कुणाल पाटील, गौरव ठक्कर व दीपक बागड यांनी आपले मनोगत व्यक्त केले। शेल्टरचे मार्गदर्शक दीपक बागड, क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोद खैरनार, क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष जक्षय शहा यांनी यावेळी समायोजित भाषणे केली। अनिल अय्यर यांनी स्वागत केले। आभार प्रदर्शन अनंत ठाकरे यांनी केले। प्रदर्शनात 100हून अधिक विकास कामे, 500हून अधिक पर्याय उपलब्ध असून दर 3 तासांनी लक्की ड्रॉमध्ये आकर्षक बक्षिसे आणि बंपर बक्षीस दिले जाणार आहे। सहभागी विकास कामांकडून विविध आकर्षण योजना यात देण्यात आल्या आहेत। लहान मुलांसाठी प्रवासी शाळेतर्फे विशेष प्ले एरिया प्रदर्शनाची असून भविष्यातील नाशिक या विषयावर तज्ज्ञांनी रेखाटलेले प्रदर्शन लक्ष वेधून घेते आहे। आंतरराष्ट्रीय स्तराचा प्रदर्शनाचा लेआउट यातील वैशिष्ट्य आहे। अतिशय ज्या भव्य प्रदर्शनाची म्हणजे क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे आयोजित शेल्टरची आपण सर्व नाशिककर ती वेळ या सुंदर सायंकाळी आज आलेली आहे आणि ह्या क्रेडाई नाशिक मेट्रोचा ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रॉपर्टी एक्झिबिशनच्या शेल्टरच्या 2024च्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले मान्यवर जिल्हाधिकारी जलजी शर्मा साहेब, श्री संजीवजी कर्णिक साहेब, NM विकास मंडळाचे मॅनेजिंग डायरेक्टर मिसेस लीना बनसोड मॅडम, क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाचे क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रमोदजी खैरनार, क्रेडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष श्री सुनीलजी कोतवाल, क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कुणालजी पाटील, तर शेल्टन प्रॉपर्टी एक्सपो मध्ये आपलं सहर्ष स्वागत। आणि क्रेडाई नॅशनलचे चेअरमन सन्माननीय त्याचप्रमाणे सर्व मान्यवर या ठिकाणी आगमन होत आहे। अर्थात उद्घाटन या ठिकाणी आगमन होत आहे।
one steps together to make it bigger. So from the smallest of example, that our smallest store is now 4x4 and not 4x3 or 3x3. More to say about this shelter is, sir, we have free entry if you pre-register to come here. Children below 18 years of age are free as entry when they are accompanied by parents or otherwise. We have created a corner which is called the Museum of Future. We have invited some very visionary people from the city, our architects or our developers themselves, who have kind of depicted here some kind of development which they want that city should have. So there is a display of a ideal street as to how it should be. There is a display of तर क्रीडाकडून शेल्टरसाठी आमच्यासाठी पण काहीतरी नो प्रॉफिट नो लॉसचा इनिशिएटिव्ह झाला तर बरोबर. थँक्यू सो मच. आपल्याकडून पोलीस आयुक्त म्हणून आणि नाशिक पोलीसच्या दोनच अपेक्षा आहेत. एक तर आपण आपले सर्व जे आपल्याकडे काम करणारे लोक आहेत त्यांची पुरेपूर काळजी घ्यावी. त्यांचे जे सेफ्टी स्टँडर्ड्स असतील, कोणालाही काही इजा होऊ नये आणि सर्वजण म्हणजे ज्यांच्यासाठी आपण घरं बनवतो तर त्या घरं बनवण्यामध्ये जे लोक आहेत, जे लेबर आहेत, ते पण आनंदी राहावेत. आणि जसे मी यांना विचारलं की सगळ्यात लोएस्ट कॉस्ट काय आहे, तर 15-1 लाखाची जर असेल तर प्राईम मिनिस्टर स्कीम्समध्ये ज्या योजना असतात तर त्यांची पण कुठेतरी सगळ्यांची घरं बनावी अशी आपण काहीतरी करावं. आणि दुसरी पोलीस प्रशासनाची आपल्याकडून अपेक्षा आहे की आपल्याकडे नाशिक शहरामध्ये स्मार्ट सिटीचे 1000 CCTVs आहेत. त्याच्यामधले 600 CCTVs ऑन आहेत. तर आपण आपापल्या परिसरामध्ये म्हणजे गंगापूर रोड आहे फॉर एक्झाम्पल, गंगापूर रोडला जे पण आपले सर्व लोक काम करतात ते सर्वजण जर एकत्र आले तर 8 ते 10 हजार रुपयाला एक चांगला कॅमेरा की जो झूम करून एखादा जर न्यूसन्स मेकर असेल त्याचा चेहरा बघू शकतो किंवा एखादी गाडी ट्रेस करायची असेल तर झूम करून त्याचा नंबर आपल्याला वाचता येईल. अशा प्रकारे एका कॅमेऱ्याचे 8 ते 10 हजार रुपये लागतात. आपण सर्वजण जर एकत्र आले आणि गंगापूर रोडचे एक उदाहरण देतो मी, तर त्या ठिकाणी 100 कॅमेरे जरी आपण लावले ध्यान सर्कलपासून तो जो म्हणजे खूप मॉडर्न पण आहे, खूप ट्रॅडिशनल पण आहे. नाशिक शहरापासून 10 किलोमीटर जरी आपण गेलो तरी आदिवासी भाग सुरू होतो. म्हणजे गोवर्धन, गंगावरे या सगळ्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्या सगळ्या आदिवासी ग्रामपंचायती आहेत. आणि 15 पैकी जवळपास 9 तालुके हे पूर्णतः आदिवासी तालुके आहेत. त्याच्यामुळे एकीकडे रूरल अर्बनचा संगम असेल किंवा माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की कृषी बद्दलची हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आणि आता रिअल इस्टेट डेव्हलपमेंट याकरता, आणि ह्यामध्ये नाशिक फार पुढे आहे. आणि ग्रीन सिटी आहे, सुंदर आहे. आणि म्हणून पहिली विनंती मी आपल्याला सगळ्यांना करेन की हे शहर असंच हिरवं आणि सुंदर राहावं ह्याच्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे. नागरिक म्हणून, सिटीजन म्हणून. आणि जसं सीपी साहेब म्हणले की आम्ही म्हणजे मला आता 4.5 वर्ष झालेत नाशिकमध्ये आणि मी स्वतःला नाशिककर समजायला लागलेली आहे. माझी काही इथे प्रॉपर्टी नाही पण मनाने मी पूर्णपणे नाशिककर आहे. इतकं प्रेम, जिव्हाळा नाशिककर आम्हा सगळ्या अधिकाऱ्यांना देत असतात. आणि त्या प्रेमापोटी आणि त्या अधिकारापोटी मी ही विनंती करते की आपलं शहर ग्रीन कसं राहील. बाय ग्रीन आय मीन सस्टेनेबल कसं राहील. त्यामुळे सस्टेनेबल बिल्डिंग, सस्टेनेबल हाऊसिंग, सस्टेनेबल कन्स्ट्रक्शन्स यामध्ये आपण काय काय करू शकतो. मला वाटतं क्रेडाईच्या मार्फत आपण सगळ्यांनी तो विचार करावा. कारण आता ज्या पद्धतीने झपाट्याने ग्रोथ सुरू आहे किंवा विकास सुरू आहे तर काही वर्षांनी हे जे आज हिरवं आहे ते सगळं पांढरं आणि पिवळं किंवा बिल्डिंगच्या रंगाचं जंगल होऊ नये ह्याची सगळ्यांनी दक्षता घेऊया.
आणि मला असं वाटतं की खूप पद्धती आहेत, नवीन टेक्नॉलॉजी आहे की जी ग्रीन आहे. वेळाई शेल्टरची 11वी आवृत्ती आपण मोठ्या स्तरावर आणि मोठ्या प्रमाणात आता प्रस्तुत करीत आहोत. उत्तर महाराष्ट्रातलंच नव्हे तर महाराष्ट्रातले प्रमोदजी मला वाटतं की एक आपण सर्वात चांगलं प्रदर्शन प्रदर्शन आपण दर 2 वर्षांनी इथे करत असतो. महत्त्वाचं इथे नाशिक शोकेस करणं आणि आमच्या मेंबर्सचा जो काही प्रॉडक्ट्स आहे त्याला एक व्यासपीठ निर्माण करून देणं, या संकल्पनेने साकार झालेलं हे शेल्टर आज आपण इथे बघू शकतो की एका ट्रॅडिशनल प्रॅक्टिसपासून एक रेसिडेन्शियल आणि कमर्शियल, रेसिडेन्शियल फ्लॅट आणि कमर्शियल शॉप किंवा ऑफिस याच्या मर्यादा, याच्या सीमा ओलांडून आपल्याला रेसिडेन्शियलमध्ये आता 1 BHK पासून किंवा किंबहुना स्टुडिओ अपार्टमेंटपासून तर 8 BHK आणि लक्झरीज अपार्टमेंटपर्यंत आपण रेसिडेन्शियल क्षेत्रातले प्रॉडक्ट इथे डिस्प्ले करीत आहोत. त्यानंतर रेसिडेन्शियल प्लॉट्स असतील, फार्म हाऊस प्लॉटिंग असेल, इंडस्ट्रियल प्लॉटिंग असेल, यानंतर कमर्शियलमध्ये फक्त रेंटलचे ऑफिसेस, कमर्शियलची सीमा ओलांडून रिटेल स्पेसेस आहेत, रेंटल स्पेसेस आहेत. त्यानंतर कमर्शियल जे काही नवीन ब्रँड नाशिकमध्ये येऊ घातले, तरी नाशिक हे झपाट्याने वाढणारं शहर आहे आणि मला सांगायला आनंद होतो की 9 शिखरांमध्ये बसलेलं हे नाशिक 9 दिशांना मला वाटतं डेव्हलपमेंटमध्ये प्रगती करत आहे. नॉट ओनली रिअल इस्टेट, अक्षयभाई, वी आर हॅव्हिंग ग्रेट व्हेरी रिच ॲग्रिकल्चर, व्हेरी रिच इंडस्ट्री, वी आर डुईंग व्हेरी वेल इन टू एज्युकेशन, व्हेरी इंटरनॅशनल ब्रँड्स आर कमिंग टू द नाशिक. In hospitality, we are moving ahead with greater brands, not only in hospitality, in healthcare also and wellness. We are doing various projects all across around the Nashik. So that is the beauty which we are having in our city. आणि सबसे जो महत्त्वपूर्ण आहे ते अपना कुंभ मेला. म्हणजे नाशिक आम्हाला जे काही आशीर्वाद आहे ते गोदामाईचा आशीर्वाद आहे आणि ही आई आम्हाला दर 12 वर्षांनी कुंभमेळ्याच्या निमित्ताने एक आशीर्वाद देत असते शहरासाठी. आणि त्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं आपण जो काही हा रिअल इस्टेटचा कुंभ मला म्हणायला हरकत नाही की हा आपण